मी थोडंसं ॲस्ट्रॉलॉजी वगैरेमध्ये पण आहे. सध्या मी माझं ॲस्ट्रॉलॉजीची जी अकॅडमिक चालू आहे. अकॅडमिक म्हणजे मी शिकते आहे. ओके, ॲस्ट्रॉलॉजी. सो त्यानुसार काही गोष्टी फक्त एवढ्याच लक्षात आल्या आहेत माझ्या, की जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप काही अचीव करायचं असेल, तर तुम्हाला यू हॅव टू बी बिलीव्ह इन गॉड. तुम्हाला देवावर विश्वास ठेवलाच पाहिजे. लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स आली आहे, तुमचे अडकलेले पैसे भेटत नाही आहेत, तुमचा बिझनेस व्यवस्थित नाही चालू आहे, किंवा काही छोट्या मोठ्या प्रॉब्लेम चालू असतील ज्या तुम्ही डिझर्व नाही करत आहात लाईफमध्ये. ओके, तर आय बिलीव्ह इन की जस्ट बिलीव्ह इन अ गॉड. तुमचं सगळं व्यवस्थित होणार, तुमचं सगळं चांगलं होणार. ओके, अँड थिंग इज दॅट की जोपर्यंत तुम्ही देवाला शरण नाही जाणार तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये काही चांगलं नाही होणार. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो आहे. अँड ट्रस्ट मी गाईज, तुम्ही काही अशा गोष्टी आहेत जे मी पुढे सांगेन, त्या गोष्टी जर तुम्ही रोज रात्री झोपताना वाचल्या किंवा ऐकल्या, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली फरक पडेल. डेफिनेटली मीन्स डेफिनेटली फरक पडेल. सो प्लीज जस्ट कंटिन्यू विथ दॅट. ओके, मी पण आता शिकते आहे, पण आफ्टर सम टाईम थोड्या दिवसानंतर माझा क्लासेस पूर्ण होईल. आणि पूर्ण झाल्यानंतर देखील म्हणजे त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खूप काही आहे शिकण्यासारखं, की जे मी शिकू शकते आणि पुढे जाऊन मी खूप चांगलं करू शकते या फील्डमध्ये. सो दॅट्स रिझन ही फील्ड मी चूज केली आहे. पण अजूनपर्यंत जेवढे देखील माझे कोर्सेस झाले आहेत त्याच्यावरून मला एवढं समजतं की गॉडवर बिलीव्ह करणं खूप जरुरी आहे. जर तुमच्या लाईफमध्ये खूप काही चालू असेल तर जस्ट बिलीव्ह इन अ गॉड. सगळं काही ठीक होईल, सगळं काही मस्त होईल.